या क्षणाची बाबांनी मी मागील किती दिवसापासून वाट बघत होतो. आता विषयात झालं की दारेचं काम म्हणलं ना, रात्री 2-3 वाजलेच म्हणायचे झोपायला आणि सकाळ सकाळ उशीर होतो उठायला. तर इकडे बघतोय सगळा कुरड्याचा कारभार चालू आहे मस्तपैकी. आता पोरांनो नीट बघून घ्यावं, गावाचं चीक आहे ना हळूच पाण्यात टाकावं लागतो, नाही तर आहे ना ते कुरड्याच्या ऐवजी भजे होऊन जाते बरं का सगळे. हा, तुमच्या मैत्रिणीला सांगून ठेवा हे असं असतं म्हणून. आता म्हणलं एखादी 2 कुरड्या काढून बघावं, ते कुरड्या काढल्या म्हणलं आपल्याला नाही जमायचंय कारण आपलं काम नाही आहे. आणि तेवढ्यात गोल्या आल्या बा माझ्याकडे खुशखबरी घेऊन. आता ती खुशखबरी तुम्हाला सांगतच होतो. तर इकडे बघ बाबाने आवाज दिला मला की बाबा कोंबडी मिली. आता तीच बघायला गेलो होतो, मरणाची हलकी झाली होती ती, अशक्तपणानेच मेली म्हणून. तेवढ्यात बाबाची नजर कोंबड्याकडे पडली. बाप म्हणतात मला कोंबड्या लईच कमी झाल्यात गाड्या आपल्या. म्हणलं आपल्याला आणावं लागतात बाबा, प्युअर गावरान कोंबड्या मस्तपैकी शोधू शोधू. बाप म्हणले ते आणावंच लागते ना. आता गोल्याने अशी खुशखबर दिली होती आपल्याला की बाबा मोटरीची लाईन आली होती. आता मोटरीची लाईन ना 2-3 दिवसापासून येतच नव्हती. सगळा घास माका काय असं पाणी नव्हतं घरात, सगळं वाळून चाललं होतं. आणि गोल्या इतका आनंदित आला होता ना भाऊ पळत पळत, कारण की त्याला दिसले होते बल्ब चमकून मस्तपैकी मोटर चालू केली. बोन म्हणलं आता घासाला दारे धरीत बसावं लागत आहे आपल्याला, काही विषय नाही करायचा. म्हणलं आता पहिले दारे धरू आपण, बाकीचे काम नंतर करू आता.